वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
उद्घाटन करणार आहे आपण उद्घाटन करणार आहे ते उद्घाटन तिथं होणार आहे. बोर्डाचं उद्घाटन म्हणजे या केंद्राचं उद्घाटन तिथं होणार आहे मुख्य. आता इथं साहेबांना फक्त केंद्र दाखवण्यासाठी आणलेलं आहे आणि त्यामुळं आता इथनं आपण पलीकडे जाणार आहोत. एक चहा साधारण एक 5 मिनिटासाठी थोडा ब्रेक राहील आणि पुन्हा आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू. पद्मश्री माननीय उज्ज्वल ज्योतिकम साहेब यांचा आगमन झालेला आहे. शिवरायांच्या प्रतिमा पूजनाने आपण कार्यक्रमाची सुरुवात करावी. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, तर महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर रंगाचे असणारे छत्रपती शिवराय. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला कायदेशीर मार्गदर्शन आणि कौटुंबिक समुपदेशन केंद्राचे उद्घाटन आज होत आहे. मराठा समाज सांगलीचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करण्यासाठी आणि प्रास्ताविक करण्यासाठी प्रामुख्याने माझे परम मित्र उज्ज्वल निकम यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे माननीय पद्मश्री सर्वांना माहीत असलेले मराठा समाज यासाठी आज आवर्जून आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे आणि भारत सरकारचे सरकारी वकील उज्ज्वलजी निकम, स्टेजवर उपस्थित असलेले या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय RS पाटील, मराठा समाजाचे उपाध्यक्ष दत्ताजी सावंत, या ठिकाणी उपस्थित असलेले मराठा समाजाचे माजी अध्यक्ष आमचे मार्गदर्शक विजय काका, रघुनाथराव पाटील, तानाजीराव मोरे, डॉक्टर मोहन पाटील, प्रकाश चव्हाण साहेब, अशोक दादा, AD पाटील साहेब, त्याप्रमाणे या ठिकाणी मला वेगवेगळ्या संस्थांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी माझ्यासमोर दिसत आहेत. या सर्वांचाच नामोल्लेख करणं वेळेअभावी शक्य होत नाही, परंतु या सर्व संस्थांचे पदाधिकारी समाजातील
आणि माझे मित्र एच के पाटील, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व वकील वर्ग, तमाम बंधू आणि भगिनी, मी आपला जास्त वेळ घेणार नाही, परंतु स्वागत आणि प्रास्ताविकामध्ये एक 2च मिनिटामध्ये मी काही गोष्टी आपल्यासमोर मांडणं माझं कर्तव्य आहे आणि ते उचित समजतो. मराठा समाजाचं काम करीत असताना गेली अनेक वर्ष, म्हणजे मी मराठा समाजाचा 26-27 वर्ष ट्रस्टी आहे. अनेक वर्ष मला असं वाटत होतं की या ठिकाणी आपण मंगल कार्यालय चालवतोय, वधूवर सूचक केंद्र गेली अनेक वर्ष सुरू आहे, कॉम्प्युटर राजर्षी शाहू कॉम्प्युटर अकॅडमी सुरू आहे. पण ज्या विभागामध्ये मी 15-16 वर्ष काम केलं, म्हणजे मी पब्लिक प्रॉसिक्युटर असताना, सांगलीचा पब्लिक प्रॉसिक्युटर असताना आणि जिल्हा लीगल एड कमिटीचा सदस्य सचिव असताना अनेक प्रकरणं सामोपचारानं मिटवली, लोकन्यायालय भेटली आणि या लीगल एडचं काम पाहत होतो. त्यावेळी सांगली जिल्ह्याला महाराष्ट्रामध्ये 1 नंबर ठेवण्यामध्ये आपला काही वाटा होता आणि अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजामध्ये आपल्याला काय करता येईल का, या दृष्टीने विचार करत होतो. आणि ही कल्पना मी ज्यावेळी कार्यक्रमामध्ये मांडली त्यावेळी कार्यकारिणीने उचलून धरली. आमच्या सिनियर लोकांनी सांगितले की उत्तमराव तुम्ही करा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, आमचा तुम्हाला सपोर्ट आहे. पण गेले अनेक दिवस ही कल्पना नुसतीच कल्पना होती, अंमलात येत नव्हती. मला RS पाटील जे काही 2 वेळा म्हणाले तरी उत्तमराव तुम्ही म्हणताय पण ते कधी होणार. मी म्हटलं त्याला वेळ यायला पाहिजे. गेले 5-7 वर्षात झालं नव्हतं, पण मी त्यांना असं म्हटलं की कदाचित माझ्या अध्यक्षपदाच्या कालावधीमध्येच हे होईल. आणि त्या दृष्टीने मला आनंद वाटतोय की या ठिकाणी आपण कायदेविषयक मार्गदर्शन आणि कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्र या नावाने केंद्र सुरू करतोय. हे नाव देण्यामध्ये सुद्धा एक वेगळं अशी माझी कल्पना आहे आणि ती अशी की कायदेविषयक सल्ला एखाद्या व्यक्तीला दिला जातो. आपल्याकडे वकिलांच्या त्याची व्यक्ती येते, त्या व्यक्तीला सल्ला दिला जातो, पण मार्गदर्शनमध्ये सर्व समाविष्ट आहे. सल्ला तर त्याच्यामध्ये असतो, पण मार्गदर्शन असतं. त्यांनी न विचारलेल्या गोष्टी देखील सांगितल्या जातात आणि त्याच्या उपयोगी ज्या आहेत त्या सर्व गोष्टी सांगितल्या जातात, म्हणून ते मार्गदर्शन होतं. आणि मार्गदर्शन हे केवळ एका व्यक्तीला नव्हे, शासनाचे अनेक कायदे असे आहेत की ते सामाजिक कायदे आहेत आणि ते सामाजिक कायदे ज्यांच्यासाठी केलेले असतात त्याच लोकांना हे कायदे माहिती नसतात आणि म्हणून ते कायदे करून देखील काही त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ज्यांच्यासाठी कायदे केलेले असतात त्यांच्यापर्यंत ते कायदे पोहोचवले पाहिजे, ज्यांच्यासाठी कायदे केलेले असतात त्यांना त्याचा उपयोग झाला पाहिजे. आणि या दृष्टीने आम्ही हे केंद्र, कायदेविषयक मार्गदर्शन केंद्र सुरू करत असताना काही कायद्याच्या आणि कायद्या म्हणजे लिगल लिटरसी कॅम्प आपण म्हणतो, कायद्याचं ज्ञान लोकांना व्हावं, ज्यांच्यासाठी कायदे केले ते त्यांच्यापर्यंत समजले पाहिजे, त्याच्यासाठी आमचा प्रयत्न असेल. आणि या ठिकाणी आम्ही आता जे केंद्र सुरू करतोय त्या केंद्रामध्ये आमच्या वकील मंडळीने मला आश्वासन दिलेलं आहे की ते 15 दिवसातून 2 तास आपल्या, मी त्यांना विनंती केली की आम्हाला 15 दिवसातून 1 तास 2 तास तुम्ही द्या. त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेले की 15 दिवसातून 1-2 तास का 4 तास सुद्धा आम्ही देऊ शकतो. आणि त्या दृष्टीने मग हे केंद्र आम्ही सुरू केल्यानंतर आता गुरुवतीनं आम्ही ते केंद्र दाखवलं, आता त्याचं आपण उद्घाटन करतोय. आता हे केंद्र सुरू झाल्यानंतर गुरुवार आणि शुक्रवार 4:30 ते 6:30 या 2 तासामध्ये या ठिकाणी या केंद्रामध्ये आमचे 2 वकील असतील
या केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी, अशा केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी या क्षेत्रातली कुणीतरी मोठी व्यक्ती आणणं आवश्यक होतं. आणि म्हणून मी उद्योजकच्या पाठीमागे गेली 3-4 महिन्यापासून लागलो. रेखाताई इथं आहेत, त्यांना माहिती आहे उद्योजकची तारीख मिळणं किती अवघड असतं. पण आम्ही मित्राचा थोडासा मी आल्या उद्योजक म्हटले ऋतुप्रवाहाचा आदेश असल्यामुळे येणं भाग पडलो. आमचा प्रेमाचा आदेश आणि हे उद्योजकचे माझे संबंध 1990 पासून आहेत. त्यामुळं मी अधिकारवाणीने त्यांना सांगितलं आमच्याकडे यायला पाहिजे, हे निमंत्रण स्वीकारायला पाहिजे. आणि त्याने ते मान्य केलं. आज या ठिकाणी ते आले आणि त्यामुळं आपल्या सर्वांनाच आनंद आहे. एवढा मोठा माणूस जागतिक कीर्तीचा मी म्हणेन, कारण केवळ महाराष्ट्राचे ते सरकारी वकील आहेत असं नव्हे, भारताचे सरकारी वकील आहेत असं नव्हे, तर परदेशामध्ये जाऊन बाजू मांडणारे एकमेव म्हणत नाही, पण काही थोड्या वकील आहेत देशातील, त्यातले आपले उज्ज्वलते आहेत. आणि नुसती बाजू मांडणारे नव्हे, यशस्वीरित्या बाजू मांडणारे आणि जशाच तसे वागणारे आहेत. तुम्ही ती क्लिप पाहिली त्यांची, आपण दाखवणार आहोत. तर ते या आवेशाने कोर्टामध्ये केस मांडत असतात. तो आवेश आपण जर बघितला तर आपल्याला देखील असं भरून येतं, आपण देखील असं अभिमानानं भरून जातो. आणि म्हणून असे व्यक्तिमत्व आपल्याकडे यावं, हे केंद्र त्यांच्या हस्ते आपण सुरू करावं असं म्हणून आम्हाला वाटत होतं. आणि आमच्या सुदैवाने आज ते आम्हाला मिळाले. आज त्यांच्या हस्ते या केंद्राचं आपण उद्घाटन करतोय. आज आपण त्यांचं एक व्याख्यान पण ऐकणार आहोत. कुटुंब समाज आणि कायदा, ते त्यांना संबंधित कायद्याशी संबंधित असंच आम्ही म्हटलं की या विषयावर तुम्ही बोला. त्यांचे वैयक्तिक अनुभव खूप मोठे आहेत. ते अनुभव काही ठिकाणी ते सांगत असतात, त्यांनी चालवलेल्या केसेस मोठ्या मोठ्या. पण आम्ही म्हटलं की समाज, कुटुंब, कायदा हे आमच्या मंडळीला थोडंसं आपण एक्सप्लेन करा, त्या व्यक्तीला आपण बोलावं अशी आम्ही विनंती केली. त्यांनी ती मान्य केली. म्हणून मी उज्ज्वलजींचं मनापासून धन्यवाद मानतो. आणि पुन्हा एकदा त्यांचं या कार्यक्रमासाठी मनापासून मराठा समाजाच्या वतीने स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि स्वागत आणि प्रास्ताविकाचं भाषण संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या समारंभाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र शासनाचे विशेष सरकारी वकील पद्मश्री उज्ज्वल निकम साहेब, मराठा समाजाचे अध्यक्ष उत्तमराव निकम,
सर्व कार्यकारिणीचे सदस्य, मराठा समाजाचे सभासद, त्याचप्रमाणे आवर्जून उपस्थित असलेले सांगली मिरज गल्लीतील वकील मंडळी, पत्रकार आणि व्याख्यानासाठी जमलेल्या आणि उद्घाटनासाठी जमलेल्या बंधू आणि भगिनी, आज आपला जो कार्यक्रम आहे तो कायदेचे मार्गदर्शन आणि कौटुंबिक वाद या समुपदेशन केंद्र या केंद्र सुरू करायचं असं बऱ्याच दिवसांनी ठरलं होतं. त्याप्रमाणे आज माननीय उज्ज्वल निकम यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालेलं आहे. त्याने तसं डिक्लेअर केलेलं आहे. उज्ज्वल निकम यांचं सर्व महाराष्ट्रात सर्वांना कोणाला नाव माहीत नाही असं नाही आहे. ज्या ज्या विपरीत घटना घडतात आणि समाजाला प्रश्न पडतो की ह्याच्यावर उत्तर काय, गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे, तर सर्वांच्याकडून एकमुखानं नाव येईल. कोणाचं एक असेल महाराष्ट्रात तर ते उज्ज्वल निकम साहेबांचे असे पावले आपल्याला आज मिळालेले आहेत. बरेच दिवस उद्घाटनाचं चाललेलं होतं. डिस्ट्रिक्ट कोर्ट अमुक यांच्या हस्ते करावं असं चाललं होतं. परंतु आमचे अध्यक्ष उत्तमराव निकम त्यांचा हट्टच होता की उद्घाटन केलं तर उज्ज्वल निकम यांच्या हस्ते करायचं. मराठा समाज हे केंद्र सुरू करत आहे. मराठा समाज ही एक सेवाभावी संस्था आहे. अनेक उपक्रम राबवून समाजाची सेवा आम्ही इथं करतो. वाखाणण्यासारखे उपक्रम म्हणजे वधूवर मेळावे, वधूवर सूचक केंद्र, राजर्षी शाहू कॉम्प्युटर अकॅडमी, त्याचप्रमाणे इतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम सुद्धा चालतं. आणि या कामाची प्रसिद्धी वर्तमानपत्रातून येत असल्यामुळे सर्व महाराष्ट्रात आमचा मराठा समाज ही संस्था प्रसिद्धी पावलेली आहे, नाव कमावलेलं आहे. आणि आजच्या या उपक्रमानं आमच्या कार्यात आणि कौतुक भर पडणार आहे. त्यामुळं हा उपक्रम आम्ही घेतला. हा उपक्रम घ्यायचे 16 सालापासून चालू. कार्यकारिणीच्या एका सभेमध्ये उत्तमराव निकमांनी सूचना केली, लेखी सूचना केली की कायदेविषयक सल्ला केंद्र आणि समुपदेशन केंद्र सुरू करूया. समुपदेशन केंद्राबद्दल मोरे साहेब आमचे गेले 10-15 वर्ष इथं विषय काढतात. कारण बऱ्याच बाबीमध्ये समाजाला समुपदेशनाची गरज आहे. त्यातल्या मराठा समाजामध्ये खेडेगावामध्ये बरेच वाद असतात. अनेक कुटुंबात वाद असतात. वाद असतात ते आपल्या ह्याच्यावरून असतात, संपत्तीवरून असतात, वाटण्यावरून असतात आणि स्वभाव बदलण्यामुळे असतात, पैशाच्या देवघेवरून असतात. असे वाद निर्माण झाले तर लोक साहजिकच कोर्टात जातात. कोर्टात गेल्यानंतर त्या सर्व समाजाचं स्वास्थ्य बिघडतं आणि स्वास्थ्य बिघडून आर्थिकही त्यांना तडाखा बसतो. त्यामुळं अशा गरीब लोकांसाठी आणि सर्व जाती धर्मातील लोक असतात मोफत कायदेशीर मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याची कल्पना आली. त्याचप्रमाणे इतर सुद्धा बाबीत आपणाला समुपदेशनाची गरज आहे. त्यामध्ये 2-3 मुद्दे सांगतो. हल्ली घटस्फोटाचं प्रमाण फार वाढलेलं आहे. मुलांच्या पेक्षा मुली जास्त शिकलेल्या आहेत आणि त्या मिळवत्या झालेल्या आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. लग्न झाल्यानंतर थोड्याशा कुरकुरीमुळे त्यांचे घटस्फोट
वकील मंडळी आम्हाला मदत करायला तयार आहे. 9 फेब्रुवारी वकील लोकांची आम्ही बैठक बोलवली होती. 15-20 वकील त्यावेळेला हजर होते. सर्वांनी आमची कल्पना उचलून धरली आणि सर्वांनी आपला अमूल्य वेळ मानधन न घेता आमच्या मराठा समाजासाठी देण्याचं कबूल केलेलं आहे. नक्कीच आम्ही यात यशस्वी होऊ. आपण मुख्य पाहुण्यांचे भाषण ऐकायला आधी झालं असाल. कुटुंब, समाज व कायदा या विषयाबद्दलचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे. आपण परत त्यांना जेव्हा इथं केस चालवायला येतील त्यावेळेला मराठा समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना बोलून आमच्या संस्थेलाही त्यांनी काही 2 मार्गदर्शन शब्द सांगितले तर बरं होईल असं मला वाटतं. तेनी मानव राक्षसः परहितं स्वार्थाय निघ्नन्ति एतु निघ्नन्ति निरर्थकम परहितं ते के न जानीमहे. इसका मतलब जो लोग निजी स्वार्थ के लिए दूसरों की हत्या करते हैं उनसे मानव रूपी राक्षस कहा जाता है. लेकिन जो लोग बिना वजह निर्दोष लोगों की हत्या करते हैं उनसे क्या कहे जाए. ये दहशतगर्दी बिना वजह क्यों हत्या करते हैं. ये लोग कैसे हैं जो बम बनाते हैं. इनसे तो कीड़े अच्छे हैं जो रेशम बनाते हैं. जलगांव उत्तर महाराष्ट्र में बसा हुआ एक समृद्ध शहर है, तो वहीं भारत के हर छोटे बड़े बाजार की शोभा बढ़ाते हैं यहां निर्मित सोने के जेवर. मगर इन सोने के जेवरों से कहीं ज्यादा चमक एक खास व्यक्ति और उसके व्यक्तित्व की बिखर रही है. जलगांव की मिट्टी में जन्मे और पले बढ़े साधारण कद काठी का एक असाधारण इंसान जो न्याय के दरबार में सच की वकालत करता है. हम बात कर रहे हैं आजाद भारत के इतिहास के सबसे सफल पब्लिक प्रोसिक्यूटर की, आतंकवादियों और गुनहगारों के लिए काल बन चुके पद्मश्री उज्ज्वल निकम जी की. हनुमान जयंती के दिन जन्मे उज्ज्वल निकम जी को देखते ही डॉक्टर के मुख से निकल गया, साक्षात भगवान हनुमान का अवतार है. आखिर किसने सोचा होगा कि आगे चलकर यह छोटा सा बालक बड़े बड़े आतंकवादियों की लंका दहन कर देगा. उज्ज्वल निकम जी के पिता श्री देवराम निकम जी जलगांव शहर के अच्छे खासे प्रतिष्ठित और आदरणीय व्यक्ति थे. पूरे खानदेश के पहले ऐसे व्यक्ति जो एक किसान परिवार से आकर बैरिस्टर बने. उज्ज्वल निकम जी की मां श्रीमती विमला देवी निकम जी अपनी बालावस्था से ही स्वतंत्रता आंदोलनों का हिस्सा रही थी और अपना सारा जीवन गरीबों की सेवा में लगाया. मां और पिता दोनों ही उज्ज्वल निकम जी के लिए आदर्श थे और अदम्य साहस और न्याय के लिए सर्वस्व न्योछावर करने का गुण उज्ज्वल निकम जी में अपने माता पिता से ही आया है. प्रारंभिक शिक्षा से लेकर LLB तक की पढ़ाई में अच्छे अंकों से उत्तीर्ण हुए. जलगांव जिले में सबसे कम उम्र के वकील हुए, जिसके तर्कों का ना तो किसी के पास जवाब था, ना तो कोई ऐसी दलील जो इनकी वकालत के सामने टिक सके. सच के लिए लड़ने वाले उज्ज्वल निकम जी का नाम थोड़े ही समय में सभी की जुबान पे था. इनके नाम की चर्चा अब जलगांव की सीमाएं लांघने लगी थी. धीरे धीरे पूरे महाराष्ट्र में इनकी चर्चा होने लगी. उज्ज्वल निकम जी की दलील, तर्क और संपूर्ण निष्ठा से वकालत करने का ही परिणाम हुआ कि 1993 मुंबई बम धमाकों के मुकदमे के लिए CID ने तत्कालीन महाराष्ट्र सरकार से उज्ज्वल निकम जी को सरकारी वकील रखने की सिफारिश की, जिसे सरकार ने सहर्ष स्वीकार कर लिया. पूरे देश की भावनाएं इस केस से जुड़ी हुई थी. अब प्रतिनिधित्व किसी एक आदमी या परिवार का नहीं,
बल्कि करोड़ों देशवासियों का करना था, जिस पे सोने की तरह खरे उतरे उज्जवल निकम जी। केस बदला, तारीखें बदली, सरकारें बदली, मगर हर सरकार का विश्वास उज्जवल निकम जी में ही रहा। चाहे कोठेवाड़ी डकैती और बलात्कार का केस हो या अजमल कसाब का केस। छब्बीस 11 के ट्रायल से हमने एक दुनिया को साबित कर दिया है कि पाकिस्तान में लश्कर-ए तोयबा, एक जो एक आतंकवादी संगठन है, उन्होंने हमारे देश के खिलाफ किस तरह से साजिश रची थी, क्यों लोगों को मारना चाहते थे, बेगुनाह लोगों को क्यों हत्या की और इनका मकसद क्या था। ये पूरे सामना हमने कोर्ट के सामने पेश किया, कोर्ट में साबित कर दिया और दुनिया को भी आज महसूस हो गया कि पाकिस्तान में से किस तरह से एक स्पॉन्सर टेरर किया गया था। इसके बारे में हमने दुनिया को जानकारी दी थी। बदले तुमने तुम्हारे रंग बहुत बहुत बदले नकाब, फांसी तक ला ही दिया हमने तुझे कसाब। या फिर नगर कोपर्डी बलात्कार केस। उज्जवल निकम जी ने अपनी मेहनत, कौशल्य तथा बड़ी जिम्मेदारी से सारे केसेस चलाए और चला रहे हैं। कानून ने ये मानता है कि साजिश करता जो है वो प्राइमरी रिस्पॉन्सिबल रहता है। क्यों साजिश करता है और साजिश के मुताबिक जो काम करते हैं ना, वो उसके सूचना के बरहुकुम काम करते हैं। जैसा आपने मूवी में देखा होगा कि मूवी का डायरेक्टर ये पर्दे के पीछे रहता है, लेकिन वो अपने एक्टर्स को नचाता है और यही वजह रहती है कि पिक्चर सक्सेस हुई या अनसक्सेसफुल हुई, ये डायरेक्टर को क्रेडिट जाता है, ना बल्कि सिर्फ एक्टर को जाता है। पीड़ितों के आक्रोश पर मरहम पट्टी लगाने वाले 3 राष्ट्रपतियों के हाथों सम्मानित होने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी हिंदुस्तान के पहले विधिज्ञ हैं। साल 2009 में सातारा में राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल जी के हाथों स्वतंत्र सैनिक उंधलकर पुरस्कार, साल 2011 में राष्ट्रपति अब्दुल कलाम जी के हाथों पुणे विद्यापीठ की डॉक्टरेट और 26 जनवरी 2016 को राष्ट्रपति प्रणब मुखर्जी के हाथों पद्मश्री पुरस्कार से एडवोकेट उज्जवल निकम जी को सम्मानित किया गया। इसके अलावा विविध संस्थाओं ने एडवोकेट उज्जवल निकम जी को सम्मानित किया है। हर प्रहर न्याय से लड़ने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी को हिंदुस्तान की जनता ने हमेशा दिल से प्यार किया है। तो मुझे हमेशा लगता था कि मैं एक युद्ध का एक सेनापति हूं और पूरी हमारी जनता मेरे साथ है। What you're talking nonsense? Where is your government? If you don't want to admit, you don't have the country. Why you are saying like that? This is not our document. Where are your political We are not parties? moved to the America. Where is your America has relied upon the document. Then arrest this man. Arrest Hafiz Zaid, who is provoking the Pakistani poor people, who is instigating Kashmiris to wage war against the India. अनेक संवेदनात्मक और महत्वपूर्ण मुकदमे निकम जी को सौंपने के साथ शासन ने संगीतकार नदीम श्रवण को प्रत्यार्पण करने के लिए निकम जी की लंदन स्थित बॉस्ट्रेट न्यायालय में विशेष वकील पद पर नियुक्ति की। भारत सरकार की तरफ से एडवोकेट निकम जी ने साल 2010 में यूनाइटेड नेशंस सिक्योरिटी काउंसिल न्यूयॉर्क तथा साल 2011 में इंटरनेशनल सेंटर फॉर काउंटर टेररिज्म हेग नीदरलैंड में दहशतवाद के खिलाफ आमंत्रित किए गए सम्मेलन में प्रतिनिधित्व किया। इतना ही नहीं, मुंबई दहशतवाद हमले के संदर्भ में एडवोकेट उज्जवल निकम जी अधिकृत शिष्टमंडल की सदस्य के तौर पर इस्लामाबाद गए थे और वहां उन्होंने अपनी भूमिका बड़े ही ठोस शब्दों में और बिना हिचकिचाहट के रखी थी। परिंदों को जाल में मत फंसा सैयाद, याद रख जो तेरा भगवान है वही उसका भी भगवान है।
याद रख, जो तेरा खुदा है वही उसका भी खुदा है। शातिर और भयानक गुनाहगारों की नींद हराम करने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी निजी जिंदगी में बहुत ही संवेदनशील हैं। पोते पोतियां, रिश्तेदार, मित्र, इन लोगों के प्रति उनका व्यवहार देखकर निकम जी के स्वभाव का ये अनोखा पहलू भी दिखाई पड़ता है। काय पाहिलं तू तुम्ही होकार पटकन? खरं म्हणजे सांगायचं म्हणजे की त्यावेळच्या काळामध्ये ज्यावेळेला आमचं लग्न झालं त्यावेळेला ही पद्धत नव्हती की अगोदर एकमेकाची मनं जाणून घ्यायची, आवडी निवडी बघायच्या, जुळतं का नाही जुळतं, मग काही वेळेला ते लिव्हिंग इन रिलेशनशिप म्हणजे आता असा काही प्रकार नव्हता। ओके, सो हे वकील म्हणून जसे आहेत अग्रेसिव्ह, तर ते नवरा म्हणून नक्की कसे आहेत? जसे वकील म्हणून खूप चांगले आहेत तसे नवरा म्हणूनही खूप चांगले आहेत। क्या बात. विविध मुकदमों की वजह से सदैव कार्यमग्न रहने वाले एडवोकेट उज्जवल निकम जी हर शनिवार रविवार अपने घर जलगांव जाते हैं। ये अपने कुटुंब के प्रति लगाव, समर्पितता ही है। मैं सिर्फ आपसे 2 सवाल करूंगा। पहला सवाल तो ये होगा, जैसे आपने मराठी पढ़ना शुरू किया, क्या किरण भी आपके साथ मराठी पढ़ती है अभी? जी हाँ, किरण भी हैं मेरे साथ और मेरे 2 बच्चे भी। लेकिन यहाँ मराठी में आप जवाब क्यों नहीं दे रहे? मुझे थोड़ा सा संदेह ये है। हाँ, क्या आप पाठ करके आए थे सिर्फ मराठी वहां बोलने के लिए? क्या मैं मराठी तुम्ही पाठांतर करून आला होतात का? पाठांतर म्हणजे नहीं याद नहीं किया, मैं तो पढ़ रहा था वहां से। पढ़ रहा था? हाँ, मैं याद कैसे करूंगा, वो तो और मुश्किल है यार। और गजनी के बाद मेरी वैसे ही याददाश्त कमजोर हो गई है। असं म्हटलं जातं की तुम्ही फिल्म अवॉर्ड्स घेण्याकरता कुठल्याही फंक्शन मध्ये जात नाही। हा माझा प्रश्न आहे। मी तुम्हाला 3 ऑप्शंस देतो उत्तर म्हणून। त्या 3 ऑप्शंस पैकी यू हैव टू सिलेक्ट आइदर वन ऑफ। पहला ऑप्शन तो ये है, आपको ये पूरी तरह से मालूमात है कि ये सब जो बॉलीवुड के अवार्ड्स होते हैं वो प्री सेटिंग रहते हैं, ये एक ऑप्शन। सेकंड ऑप्शन ये है कि ये सब जो अवार्ड्स है ये बहुत ड्रामेटिक होते हैं, जिससे आप अच्छा नहीं लगते आपको। और तीसरा ऑप्शन ये है कि आपको मालूम है कि आप कभी भी अवार्ड हासिल नहीं कर पाएंगे। न्यायालयामध्ये फितूर साक्षीदाराची ज्यावेळेला मी उलट तपासणी घेऊन त्याला खिंडीत पकडत असतो, परंतु आज मला खरोखर खिंडीत पकडण्यासारखं झालेलं आहे। कारण असं आहे की कधी हात धनुष्यबाण घेऊन कमळावरती नेम जातो, तर कधी कमळातून हातावरती बाण मारला जातो। आणि हे सगळं कमी की काय म्हणून मुख्यमंत्री महोदय ज्या वेळेला घड्याळाची टिकटिक सुरू होते त्यावेळेला सर्वजण शांत होतात। आपल्या मनात प्रश्न असेल का? कारण असे, घड्याळ कधी केव्हा कोणाचे 12 वाजेल याचा नेम नसतो। महाराष्ट्र के इस ओजस्वी महानायक को त्रिवार दंडवत। निकम साहब चलते हुए, जिम्मेदारियों का बोझ हर पल, मन में ना आया किंतु पल भर, कांटे भरा रास्ता, मुश्किल सफर, कदम ना डगमगाएं, रहे डटकर, सच्चाई का हाथ थामकर चले ये तपस्वी निर्भीक निरंतर, मानवता ही लक्ष्य जिनका, परिश्रम ही साथ उनका, कांटे भरा रास्ता, मुश्किल सफर, कदम ना डगमगाएं, रहे डटकर। कायदेविषयक मार्गदर्शन व कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्र त्याचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आर.एस. पाटील साहेब, मराठा समाजाचे अध्यक्ष माजी स्नेही ॲडव्होकेट उत्तमराव निकम, उपाध्यक्ष दत्तात्रय सावंत आणि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे ॲडव्होकेट अर्चना चव्हाण, ॲडव्होकेट विलासराव विपुडे, जिल्हा सरकारी वकील आणि ज्यांचा आज सन्मान करण्यात आला
आणि ॲडव्होकेट मुल्ला शिपरे, उपस्थित बंधुभगिनी, गेल्या काही महिन्यापासून उत्तमरावांचा आग्रह होता की या कार्यक्रमाला मी यावं. माझ्यापेक्षा फक्त 1 महिन्याने ते मोठे आहेत, म्हणून त्यांचा आदेश असं अवमान करण्याचं धाडस मला झालं नाही. मला अतिशय आनंद एवढाच करता होत आहे की कायदेविषयक सल्ला, मार्गदर्शन व कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्र हे फक्त मराठा या जातीकरता मर्यादित नसून सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांकरता खुल्या अंतकरणाने केलं आहे. यावरून मराठा समाजाच्या व्यक्तींची मनाची श्रीमंती ही देखील जाहीर होते आहे. इतिहास असं सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी राजे असतील, घर वेगळ्यामुळेच छत्रपतीला त्रास झाला, संभाजी राजांना मोगलांनी पकडलं. असं असताना देखील समाजाचं भलं व्हावं आणि मग जो तो चांगला काम करत असेल त्या सगळ्यांचं भलं व्हावं ही मराठा समाजाची एक धारणा आहे. हे मुद्दावरून मी येथे नमूद करतो. मला कायदेविषयक मार्गदर्शन व कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्र यामुळे काही लोकांचा उत्तमराव गैरसमज अशी होईल की कौटुंबिक वाद निर्माण झाला तर कोणता कायदा लावावा, डोमेस्टिक व्हायलन्स लावावा का डावरीविषयी नोटीस द्यावी याचं मार्गदर्शन इथे मिळणार नाही. इथे कायद्याचं मार्गदर्शन हा एक स्वतंत्र भाग असला पाहिजे आणि कौटुंबिक वाद समुपदेशन केंद्र हे एक स्वतंत्र विषय असला पाहिजे. आज समाजामध्ये सामाजिक स्वास्थ्य जर टिकवायचं असेल तर कुटुंब व्यवस्था ही बळकट झाली पाहिजे. मी अनेक ठिकाणी बघत असतो, खटल्याच्या निमित्ताने मी नागपूरपासून तर कोल्हापूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात गेलेलो आहे आणि अनेक जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने मला हा प्रश्न आढळून आला आणि तो प्रश्न म्हणजे की लग्न होतं, जिथे प्रेमविवाहही असेल, अरेंज मॅरेजही असते, परंतु काही कालांतराने किरकोळ बाबीमुळे वाद निर्माण होतो. या वादाचं एवढं परिवर्तन किंवा पर्यावरण एवढं होतं की दोघांचं तर फाटतंच, दोघांचं दुर्दैव येतं, परंतु ते 2 कुटुंब देखील जे काही महिन्यापूर्वी, काही वर्षापूर्वी एकमेकाला मान सन्मान करत असतात ते एकमेकाला पाण्यात घालतात. हे असं का होतं? मूळ प्रश्न असा आहे. आणि असं जर निर्माण झालं, जर गैरसमजुती निर्माण झाल्या तर या गैरसमजुतीचं निराकरण करणं हे महत्वाचं काय. आज ज्यावेळेला मी उत्तमराव आणि त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत होतो त्यावेळेला मला ह्या कार्यक्रमामध्ये अनेक ज्येष्ठ व्यक्ती दिसल्या. अतिशय चांगली गोष्ट अशी आहे की ज्येष्ठ व्यक्तींप्रती एक नैतिक जबाबदारी आहे की मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांची बाजू पूर्णपणे ऐकून त्यांच्यातला वाद कशा रीतीने मिटेल, वादाचं काय कारण आहे, त्याच्यावरती काय तोडगा होईल हे सांगणं आज जरुरीचं आहे. जर कौटुंबिक संस्था जर विस्कळीत झाली, कौटुंबिक संस्था जर मोडकळीत निघाली तर संस्कृतीचा नाश आहे. ज्याला आम्ही आमची संस्कृती आणि पाश्चिमात्य देशाच्या संस्कृतीचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येईल की मुलगा किंवा मुलगी 14, 15, 16 वर्षाचे झाले की आई वडिलांपासून स्वतंत्र निघतात, स्वतः कमवायला लागतात, काही वेळेला व्यसनी होतात. परंतु आज आमच्या देशामध्ये आमची कौटुंबिक व्यवस्था ही भक्कम आहे, त्याच्यामुळे हा फारसा प्रकार निर्माण होत नाही. पण दुर्दैव आहे, मी मुद्दाम इथे नमूद करेन की हल्लीच्या काळात मला असं बघायला मिळालेलं आहे की लग्न जुळवताना देखील मुलीला मुलगा एका विशिष्ट गावातच पाहिजे, मुलीला आपलं गाव सोडून बाहेर जायला नको, मुलाला देखील ज्या क्षेत्रात तो काम करत असतो त्या क्षेत्रातलीच मुलगी हवी असते. आणि म्हणून ही पालकांची देखील नैतिक जबाबदारी आहे. मला कल्पना आहे की अनेक इथे पालकांची मुलं मुली हे लग्नाच्या वयात
परंतु घरातून योग्य मार्गदर्शन मिळाल्यानंतर हे मार्गदर्शन कशा रीतीने सांगितलं पाहिजे याच्याकरता पालक आणि पाल्यामध्ये एक मैत्रीचे संबंध देखील असणं जरुरीचं आहे. आज असे मैत्रीचे संबंध आहेत का, हा महत्वाचा भाग आहे. तो विश्वासाचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत का, हा एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून भांडण नवरा बायकोचं झालं, कौटुंबिक वाद निर्माण झाला, तो वाद निरर्थक आहे असं देखील समजता का. आणि म्हणून आज आपली उत्तमराव ही देखील जबाबदारी असली पाहिजे की आम्हाला समाजाला एक जागृत अवस्थेत कसं नेता येईल. मग तो मराठा असेल किंवा इतर कुठल्याही जातीचा असेल. परंतु अशा छोट्याशा कलामुळे, छोट्याशा कारणामुळे जर कौटुंबिक कलह निर्माण होत असेल तर हा कौटुंबिक कलह कशा रीतीने आपल्याला मिटवता येईल हे प्रामुख्याने बघितलं पाहिजे. ज्याला आम्ही सांगत असतो की लग्न संस्था ही अत्यंत महत्वाची आहे. कुटुंबाचं सौख्य हे फार महत्वाचं आहे. पण दुर्दैवाने काही वेळा लग्न झाल्यानंतर त्या नवरा मुलाला म्हणजे नवऱ्याला आणि बायकोला आपण दोघं स्वतंत्र राहावं अशा तऱ्हेची इच्छा देखील निर्माण होत असते. ही इच्छा चुकीची आहे असं मी म्हणणार नाही. परंतु आपल्या आई वडिलांना सोडून किंवा आपल्या इतर नातेवाईकांना सोडून आम्ही स्वतंत्र राहू असा देखील काही विचार येतो. मध्यंतरी मुंबईला एक स्त्री मला भेटली. तिने मला सांगितलं की माझ्या नवऱ्याला जाऊन, माझा नवरा हा 15 ते 20 वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं. त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला लहानाचं मोठं केलं, त्याला नोकरी लागली. पण लग्न झाल्यानंतर माझा मुलगा माझ्याला सरळ म्हणू लागला, आई तू या घरात आता राहता कामा नाही. म्हटलं कारण का. तिने सांगितलं की तो बायकोचा ऐकतो. म्हटलं तू अंतर्मुख होऊन विचार केलास का की ज्या घरात तुझा मुलगा तुला म्हणतो तुझं कुठे चुकतं आहे का, आणि तुझ्यामध्ये चुकत जरी नसेल तर तू मनात त्याची उजळणी कर. आणि म्हणून ही देखील आज ज्यावेळेला आपण असं वाद मिटवत असतो त्याला पूर्णपणे नवरा बायकोचं ऐकून घेणं हे देखील अत्यंत गरजेचं असतं. आणि ज्यावेळेला मी तिचं ऐकत होतो त्यावेळेला कुठेतरी माझ्या लक्षात आलं की इगो क्रॅश होतो. इगो म्हणजे मी मोठी, मी आतापर्यंत कुटुंबाकरता संस्था
निरीक्षण होताना नेहमीच